युती पाहायला मिळाली होती आणि सध्या मुंबईमध्ये भाजप महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। बिलकुल कल्याणी, या चर्चेला पुढे नेत असताना पटकन सुशीबेन शाह यांच्यापर्यंत जाऊयात। त्यांना वेळेची मर्यादा आहे, त्यांना इतरही ठिकाणी जायचंय। मी पटकन विचारतो, गीता गवळी आघाडीवर आहे, तिथे तर तुम्ही तुमचा उमेदवारही उतरवला नव्हता, असं काय आहे की गीता गवळी म्हणजे पूर्ण नाव घ्यायला हवं, गीता अरुण गवळी निवडून याव्यात म्हणून सत्ताधारी प्रयत्न करतात? गीता गवळी एक चांगली सक्षम तशी नेता आहे, महिला नेता आहे आणि भाजपा आणि शिवसेनाचा महायुतीचा नेहमीचा असा एक महिला सक्षमीकरण त्यांचा एक मोठा पाऊल असतो आणि गीता गवळीला आम्हाला असं वाटलं की त्यांना तिथे लढावं। शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतात कोणी कुठे काय उमेदवार द्यायचे, त्या हिशोबाने आम्ही पुढे गेलेलो आहोत। बरं प्रवीण पुरो, याच्यावर आपलं निरीक्षण काय आहे? गीता अरुण गवळी जिंकाव्यात म्हणून सत्ताधारी प्रयत्न करताना दिसतात। अर्थात हे सत्ताधारीच असं करतायत असं नाही, यापूर्वी सुद्धा हेच झालेलं आहे। नाही, खरं आहे, मुंबईमध्ये काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची जी काही पद्धत ठेवली आहे निवडणुकीची आणि मत प्रक्रियेची, हे लक्षात घेता कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला पुढे जाऊ द्यायचं नाही त्यांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुढे जाऊ द्यायचं नाही। यासाठी जो कोण सहकार्य करेल त्या प्रत्येकाला त्याच्याकडे त्यांनी पाहिलेलं नाही की त्यांची पार्श्वभूमी काय आहे, अरुण गवळी कोण होता, या सगळ्या गोष्टी जर भारतीय जनता पक्षाने जर पाहिला असेल, तो तर स्वतःला सुचिरभूत समजणारा पक्ष आहे। अशा परिस्थितीमध्ये एका गुंडाच्या मुलीला जर आपण अशा पद्धतीने सहकार्य करत असू, ते अतिशय लाजिरवाणी बाब आहे। आणि हे जर समजा आघाडीवर असतील आणि आपल्या मॅडम म्हणतात की त्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत, अरे बरेच चांगल्या करते, पण तुमच्याकडे कार्यकर्ता होता की नव्हता? जर तुमच्याकडे कार्यकर्ता नसेल तर तुम्ही इतरांना त्याचं सहकार्य द्यायला पाहिजे होतं। तुमच्याकडे शिंदेची शिवसेना होती, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी विरोधकांना अशा पद्धतीने तुम्ही टोकणार आणि तुम्ही कोणाचे सहकार्य करणार, कोणाला उभं करणार? ठीक आहे, बरोबर नाहीये। तिकडे बडगुजर उभे राहतात, उभे राहिले ते आता निवडून येतील, पण ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने अति सुचिरभूत आपण आहोत असं म्हणण्याचं आता सोडून द्यावं, कारण ही बाब जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात कळून चुकलेली आहे प्रश्न। बिलकुल प्रवीण पुरो, या चर्चेत आपण आहात आणि त्यानिमित्तानं मध्ये मध्ये विविध प्रकारच्या माहितीच्या अनुषंगाने आपलं विश्लेषण मी घेत राहीन। दरम्यान ताजी बातमी, समाधान सरवणकर शिवसेनेच्या आमदाराचा मुलगा मागे आहे मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर आकडेवारीच्या बाबतीतला तपशीलही आपल्याला बघायला हवा। तिथे समाधान सरवणकर यांच्या समोर निशिकांत शिंदे आता आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये 5 जागांवर भारतीय जनता पार्टीची आघाडी आहे। नाशिकमध्ये बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने आपली प्रतिमा खराब केलेली होती। सोलापूर आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे। समाधान सरवणकरांची बातमी दिली। दरम्यान स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये जे आकडे बदलत आहेत तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितरित्या ज्या पद्धतीने पुढे जात आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला हे बघायला लागेल की भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंचा गट हा त्याच वेगाने एकमेकांच्या स्पर्धा करतोय। भारतीय जनता पार्टी 45 आहे, ठाकरेंचा गट हा 32 जागांवर आघाडीवर आहे। मनसे 6 झाली आहे, मगाशी 5 होती ती आता 6 पर्यंत पोहोचली आहे। योगेश जी आपल्या सोबत आहेत। योगेश खैरे, आवाज येतोय? आता बोला, तुम्ही 5 वरून 6 वर गेलात। नाही, हे आकडे बदलत जातील, नक्की बदलत जातील। तुम्ही बघा पुढे ज्या पद्धतीने मराठी माणसाबाबतचं वातावरण मुंबईत झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने झालं होतं, ज्या पद्धतीने मुंबई शहरात मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता, ज्या पद्धतीने कबूतर खाण्याच्या विषयातनं आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, हिंदी लादून मराठी भाषेला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, मराठी माणसाला घर नाकारण्याचा प्रयत्न झाला, मुंबईच कुणाला तरी आमदार देऊन टाकण्याचा जो प्रयत्न पुढे सुरू आहे, हे सगळ्या गोष्टी मराठी माणसाला समजल्या होत्या आणि त्या दृष्टीने मराठी माणसाने मतदान केलेलं आहे। पण यामध्ये दुसरी पण गोष्ट एक घडलेली आहे तिथं निवडणुकीच्या दरम्यान की अनेक ठिकाणी असं निदर्शनास आलंय की ज्या ठिकाणी आता मी काही चॅनलवर बघितलं की मराठी बहुल भागात मतदानाचा टक्का कमी दिसतोय। याला कारण आहेत की ज्या पद्धतीने त्या भागामध्ये अनेक मराठी मतदारांची नावच गायब झाली, मराठी मतदारांची नावच सापडत नव्हती। मग हे कशा काय घटना घडल्या? ज्या लोकांनी विधानसभेला मतदान केलं त्या लोकांची नावच सापडत नव्हती। त्यानंतर अनेक प्रकारचे घडलेत, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण तरी मराठी माणसाने उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केले आणि त्याचे परिणाम, त्याचा निष्कर्षण, त्याचा सगळ्या गोष्टी या पुढच्या निकालात दिसतील। तर आपण आता एक ब्रेकिंग पाहतोय। पुण्यामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान झाल्याचं समोर आलेलं आहे। नाशिकमध्ये भाजपचे शाहू मोरे सध्या पिछाडीवर आहेत। वसई विरारमध्ये बहुजन विकास पार्टी आघाडीवर असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं आणि मुंबईतली जर आपण आकडेवारी पाहिली, मुंबईमध्ये समाधान सरवणकर सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। तर